रेकॉर्ड. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शाश्वत अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. आपली जी सिडकोची जी ॲड आलेली आहे आपण त्याबद्दल आज संपूर्ण अशी माहिती बघणार आहोत. त्याचा अभ्यासक्रम, त्याच्यामध्ये येणार त्याची वयोमर्यादा, त्याचे जे शैक्षणिक अर्हता आहे ते सर्व आपण आज डिटेलमध्ये बघणार आहोत. तर या ठिकाणी मी इथे पूर्ण पीडीएफच ओपन करते आणि तुम्हाला रितसर सविस्तर अशी ते वाचूनच म्हणजे एक्सप्लेन करते. तर सिडको महामंडळ तर्फे मार्फत ही जी ऍड आहे सहाय्यक अभियंतासाठी जी ही आपली ऍड आलेली आहे. सहाय्यक अभियंता सिव्हिल म्हणजे सिव्हिल इंजिनियर साठी ही ऍड आहे. तर ही याचे जे फॉर्म आहेत ते 19 जानेवारी 2024 पासून सुरू होऊन 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाईन ही अर्ज आपल्याला सादर करायचे आहेत. ठीक आहे, किती तारखेपर्यंत आहे लास्ट डेट? 20 फेब्रुवारी पर्यंत. ठीक आहे, आणि आपण आता ह्याचे जे पदसंख्या आहेत ते बघणार आहोत. एकूण ही 101 पदांची ही जाहिरात आपल्याकडे आलेली आहे आणि त्याच्यात SC साठी 13, SC साठी 7 आणि जे आपले राखीव म्हणजे खुला गट आहे 38, OBC साठी 10, 19 असे ऍड आलेली आहेत. तर अशा प्रकारे 101 जागांसाठी ही संपूर्ण ऍड आपल्याकडे आलेली आहे. तर ह्याच्यातल्या ज्या वयोमर्यादा आहेत त्या ती आहे खुल्या वर्गासाठी 38 वर्ष याची वयोमर्यादा आहे आणि ज्या आपल्या जे कॅटेगरीचे लोक SC, OBC, SC, ST साठी 43 वर्ष वयोमर्यादा याची आहे आणि दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी 45 वर्ष वयोमर्यादा याची दिलेली आहे. तर आता ही जी आपली ऍड आहे तर त्याच्यातला सिलेबस काय आहे किंवा ती कशी घेतल्या जाणार आहे, तर ही IBPS मार्फत कंडक्ट केली जाणारी एक्झाम आहे आणि ही याच्यात कोणते कोणते विषय आहेत तर इंग्लिश, सामान्य ज्ञान, आकलन क्षमता आणि व्यावसायिक ज्ञान. आता व्यावसायिक ज्ञान म्हणजे सिव्हिल इंजिनियर्स म्हणजे सिव्हिलच्या त्यांच्या डिग्रीमध्ये डिप्लोमा किंवा डिग्रीमध्ये जो सिलेबस दिलेला आहे तर शक्यतो ही एक्झाम IBPS कंडक्ट करते. तर ही एक्झाम डिप्लोमाच्या बेसिसवरच असणार आहे. याआधी 2017 मध्ये ही एक्झाम कंडक्ट झाली होती तर तेव्हाही ती IBPSनेच केली होती. तर त्यानुसारच हा याचा सिलेबस असणार आहे. ठीक आहे, तर इंग्लिशसाठी याचे एकूण 30 गुण आहेत आणि 30 प्रश्न आणि 30 गुण. सामान्य ज्ञान म्हणजे GK शी रिलेटेड जे आहे ते 30 गुण आणि 30 प्रश्न आहे. आकलन क्षमता म्हणजे रिझनिंग, मॅथ्स वगैरे हे असे टॉपिक दिलेले असतात तर त्याच्या सुद्धा 30 गुण याचे दिलेले आहे. आता हे जो इंग्लिश आहे तो फक्त इंग्रजीतच होणार आणि बाकीचे जे हे आहेत सामान्य ज्ञान, आकलन क्षमता आणि व्यावसायिक ज्ञान हे इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेतून किंवा दोन्ही माध्यमातून ही एक्झाम आपल्याला देता येणार आहे. आणि हे एकूण 200 गुणांची म्हणजे 110 व्यावसायिक ज्ञानासाठी म्हणजे सिव्हिलमध्ये जो तुम्हाला पोर्शन असतो जो तुमचा सिलेबस असतो तो असतो. एकूण ही 200 मार्कासाठी ही एक्झाम आहे आणि 120 मिनिटं म्हणजे 2 तास आपल्याला पुरेसा असा वेळ यासाठी मिळतो आहे. ठीक आहे, आणि चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत म्हणजे नेगेटिव्ह मार्किंग येते नाही. तुम्ही जरी 200च्या 200 प्रश्न तिथे जरी अटेम्प्ट केले तरी त्याच्यापैकी नेगेटिव्ह मार्किंग हे असे होणार नाही. आणि लेखी परीक्षेत किमान 90 गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारास पुढील प्रक्रियेस पात्र ठरेल. म्हणजेच की 45% गुण याच्यात आपल्याला अनिवार्य आहे कारण ही 200 गुणांपैकी असल्यामुळे 90 गुण तरी ह्याच्यात आपल्याला 90 गुण हे पाळावेच लागतील तरच तुमचा पुढील प्रक्रियेसाठी याच्यात विचार केला जाणार आहे. आता शुल्क किती आहे तर खुल्या गटासाठी परीक्षा शुल्क 100 रुपये आहे आणि 180 रुपये GST याच्यात कटणार आहे. आणि राखीव गटासाठी 900, आणि खुल्यासाठी 1000 आणि प्लस 162 रुपये GST आणि इथे 180 रुपये GST म्हणजे एवढी एकूण फी आहे. राखीवसाठी म्हणजेच कॅटेगरीसाठी 1062 रुपये याची फीज आहे आणि खुल्यासाठी 1180 रुपये याची फीज आहे. आता आपण ह्याचे जे त्याची शैक्षणिक अर्हता म्हणजे तुम्हाला काय नेमकं शिक्षणाची याच्यातच सगळ्या मुलांना थोडंसं कन्फ्युजन आहे. तर मान्यताप्राप्त विद्यापीठामार्फत अभियांत्रिकी पदवी कुठली सिव्हिलमध्ये स्थापत्यमध्ये म्हणजे सिव्हिल म्हणजे मध्ये त्याची आपल्याला डिग्री कंप्लीट पाहिजे किंवा अपेअरिंग आहे किंवा TYला आहे SYला आहे असं चालणार नाही. पूर्ण सर्टिफिकेट तुमच्या हातात पाहिजे, पदवी तुमच्या हातात पाहिजे, पदवी ही कंप्लीटच पाहिजे. आणि परत
चे प्रमाणपत्र. आता हे सॅपचे प्रमाणपत्र इथे सर्वांना कन्फ्युजन असं आहे की हे कंपल्सरी आहे का नाही, किंवा हे कधी करायचं, काय करायचं. तर हे सॅपच्या मार्फत सॅपसाठी आपल्याला दिलेलं आहे यांनी पुढे नोटिफिकेशन मध्येच आहे की हे कंपल्सरी नाही, पण तुम्ही तुमची जेव्हा रिक्रुटमेंट होईल, तुमचं तेव्हा जिथं सिलेक्शन होईल त्यानंतर तुम्हाला 1 वर्षाच्या आत हे कंप्लीट करून द्यावंच लागेल. तर ह्या सॅपच्या हे ग्लोबल सॅप ग्लोबल मार्फत काहीतरी ही एक्झाम घेतल्या जाते. तर ह्या एक्झामसाठी तुम्हाला 3 वेळा ही वर्षातून एकदा ही एक्झाम 3 वेळा ही एक्झाम देता येते आणि तुम्ही लागल्यापासून 1 वर्षाचा कालावधी तुम्हाला हे जे परीक्षा कंडक्ट करताय सिडको ते देणार आहे. तर तेव्हा तुम्ही ते क्लिअर करू शकता वर्षातून 3 वेळा आणि त्यानंतर पण 6 महिन्याचा तुम्हाला ते जो टाइम देणार आहे त्याच्यात तुम्हाला ही कम्प्लीटच करावं लागेल, अन्यथा तुमचं पद जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला देण्यासाठी कंपल्सरी नाही, पण त्यांनी असंही दिलेलं आहे की जर तुमच्याकडे ही जर डिग्री असेल, सॉरी सॅपचं जर सर्टिफिकेशन असेल तर 200 गुणांसाठी जी ही परीक्षा आहे प्लस जर तुमच्याकडे सॅपचं सर्टिफिकेट असेल तर त्याचे 10 मार्क, म्हणजे ही परीक्षा घेतल्या जाणार आहे 200 गुणांची. पण ती परीक्षेला जेव्हा आपण मार्क काउंट करू तर ती 210 साठी आणि हे जे 10 मार्क आहे ते सॅपच्या सर्टिफिकेशन साठी इथे देण्यात येणार आहेत. म्हणजे जर तुमच्याकडे सॅप सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 10 गुण हे तिथं ऍडिशन होऊन येतात. जर नसतील तरी सुद्धा हे परीक्षा जे आहे ती एकूण 210 गुणांनीच मोजली जाणार आहेत. म्हणजे आता तुम्हाला जर एकूण परीक्षेत 150 मार्क पडले, ठीक आहे, तर आणि ही म्हणजे जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर हे 150च मोजले जातील, पण ते 210 पैकी. आणि जर तुमच्याकडे तुम्हाला 150 गुण पडले आणि तुमच्याकडे जर सॅप सर्टिफिकेट असेल प्लस 10 जर केले तर हे 160 गुण तुम्हाला 210 पैकी पडतील. म्हणजेच हे गुणांचा हा 10 मार्काचा फरक ह्या गुणांवर सॅप सर्टिफिकेट मार्फत इथे पडतो. आता निवडीचे निकष. ऑनलाईन परीक्षेकरता एकूण 45 गुण हे कंपल्सरी आहे. आपण आधीच पाहिलं की 90% तरी इथे 90 मार्क आपल्याला इथे कंपल्सरी राहणार आहेत आणि 200 गुणांची ऑनलाईन एक्झाम आहे. तसंच सॅप प्रमाणपत्राचे 10 गुण तिथे तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार जर तुमच्याकडे असतील तर, म्हणजे 210 पैकी गुण ग्राह्य धरल्या जातील. एकाच पदासाठी 2 किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास 12/17 रोजीच्या शासन नियमानुसार प्राधान्य क्रमांकाने उमेदवाराची निवड केली जाणार आहे. आता हे मी आधी जसं सांगितलं की सॅप प्रमाणपत्र नसल्यास रुजू झाल्याच्या दिनांकापासून, जेव्हापासून तुम्ही जर तुमचं सिडकोमध्ये ह्या एक्झाम मार्फत सिलेक्शन झालं तर रुजू झाल्यानंतर तुमच्याकडे सॅप सर्टिफिकेट नसेल तर रुजू झाल्यापासून 1 वर्षाच्या आत सॅप प्रमाणपत्र हे तुम्हाला सादर करावंच लागतं. म्हणजे तुम्ही वर्षातून ही एक्झाम 3 वेळा होते तर ह्या 3 वेळा ही एक्झाम देऊन द्यायची आणि त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला शासनात सादर करावं लागतं. कारण ह्या सॅप सर्टिफिकेटवर म्हणजे एक सॉफ्टवेअर काहीतरी कोर्स आहे, तर तो कोर्स तुम्हाला कंप्लीट केल्यानंतर त्याच्यातले जे मॉड्यूल्स आहेत सिडको मधले वगैरे ते तुम्हाला इझी पडतात. म्हणून सॅप सर्टिफिकेशन जरी परीक्षेच्या वेळेस कंपल्सरी नसेल पण तुम्हाला रुजू झाल्यावर हे सॅप सर्टिफिकेशन द्यावंच लागतं. आणि हे फ्रॉड कुठेही न करता जे ऑथराइज त्याचे जे दिलेले आहेत मानांक, शासन जे मानांक तिथूनच करा. कारण हे तुम्हाला परत त्याचा एक आयडी मिळतो, सॅप सर्टिफिकेशनचा एक आयडी मिळतो आणि तो आयडी तुम्हाला जर तुमचं झालेला असेल तर तुम्हाला फॉर्म भरतानाच तो तिथे टाकावा लागतो. आणि जर तुम्ही खोटा आयडी टाकलात, खोटा आयडी क्रमांक जो आयडी नंबर असेल जर तो टाकला तर तुम्हाला तो परत व्हॅरी करून बघितला जातो सॅप ग्लोबल मार्फत. तर जर तो तिथं खोटा निघाला तर तुम्ही परीक्षेसाठी सुद्धा बाद ठरू शकता. तर त्याऐवजी तुम्ही तिथं नसाल तर नाही टाकलात आणि नंतर तुम्हाला रुजू झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत तुम्हाला कधीही ते सर्टिफिकेट सादर करता येतं. म्हणून खोटं वगैरे टाकत बसू नका, जे खरं आहे तेच टाका. आणि याचा जो आपल्याला जो फॉर्म भरायचा आहे तो ह्या वेबसाईटवर भरायचा IBPS ऑनलाईन, आणि IBPS मार्फतच ही एक्झाम कंडक्ट केली जाते. तर ह्याचं 19 तारखेपासून तर 20 फेब्रुवारीपर्यंत याचं नोटिफिकेशन आपल्याला म्हणजे अर्ज आपल्याला सादर करायचे आहे. ठीक आहे, आणि ह्या एक्झामसाठी एवढी अशी माहिती ही पुरेशी आहे. आणि हे एक्झामचं नोटिफिकेशन किंवा ह्याची जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण देणारच आहोत. तसंच ही जे एक्झामसाठी जे अभ्यासक्रम आहेत म्हणजे जो GKचा किंवा रिझनिंगचा आणि जो इंग्रजी व्याकरणाचा जो ही याचा अभ्यासक्रम आहे तो आपली जी शाश्वत अकॅडमी मार्फत एक बॅच आपण कंडक्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये इंग्लिश हे आपल्या मॅम घेणार आहेत आणि रिझनिंगसाठी आणि सामान्य ज्ञानासाठी आपली बॅच लॉन्च होते. ती 26 जानेवारी पासून ती बॅच लॉन्च होते आणि 1499 त्याची
फीज असणार आहे. तरी सुद्धा तुम्हाला ह्यासाठी जर तुम्हाला रोल ऑन करायचं असेल किंवा तुम्हाला ऍडमिशन्स घ्यायचे असतील तर आपल्या शाश्वत अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मला तुम्ही नक्की भेट द्या. आपल्या गुगलला जाऊन तुम्ही आपल्या ॲपवर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं लिंक दिलेलीच असेल तर तुम्ही तिथे नक्की भेट द्या आणि त्याच्यामध्ये इनरोल करू शकता. ठीक आहे. याच प्रकारच्या अशा विविध नोटिफिकेशन आणि कंबाईनशी रिलेटेड MPSC रिलेटेड ज्याही आपले कोर्सेस आहेत ते नक्कीच ते लॉन्च होणार आहेत. तर तुम्ही शाश्वत अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.